स्वच्छतेकडून समृद्धीकडे गाडगेबाबांनी हातात झाडू घेऊन समाजाला शिकवण दिली. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने संत गाडगेबाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी. सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी अध्यक्षस्थानी भगवान सूर्यतळे होते. प्रमुख पाहुणे दांडे सर, रघुपती सरोदे सर, मिलिंद आळणे सर हे होते. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि स्वच्छतेवर आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून आसूड ओढणाऱ्या संत गाडगे महाराज यांची जयंती. महाराष्ट्रातील मातीतील एक असे संत होते ज्यांनी पंढरपुराच्या विठ्ठलाला माणसात शोधत आणि मूर्तीपेक्षा माणुसकीची सेवा हे श्रेष्ठ मानली. संत गाडगे महाराजांनी जयंतीनिमित्त गौरवशाली कार्याचा आढावा. हातात झाडू आणि खांद्यावर गाडगं ही एक अनोखी क्रांती. गाडगे बाबा शिकवण केवळ शब्दात नव्हती तर कृतीत होती. ते ज्या गावात जात तिथे आधी हातात झाडू घेऊन रस्ते नाल्या साफ करत. गाव स्वच्छ झालं की मन स्वच्छ होतं असं ते म्हणत. त्यांच्या या कृतीने गावकऱ्यांच्या स्वच्छतेचे महत्त्व पटत. शिक्षणाचे महत्त्व. भाकरी अर्धी खा पण मुलांना शाळेत पाठवा. गाडगेबाबा शिक्षणाचे कट्टर पुरस्कर्ते होते. त्यांनी दीनदलित आणि बहुजनांच्या समाजाच्या मुलांसाठी अनेक शाळा, वसतिगृह बांधली. त्यांनी सांगितलं की जोपर्यंत समाज सुशिक्षित होत नाही तोपर्यंत दारिद्र्य, अंधश्रद्धा नष्ट होत नाही. अंधश्रद्धेवर प्रहार. अंधश्रद्धेवर प्रहार करत त्यांनी कीर्तनाची पद्धत अत्यंत साधी, प्रभावी होती. लोकांना विचारात दगडाला नैवेद्य दाखवतात, तो दगड जेवतो का? मग त्याऐवजी एखाद्या भुकेलेल्या माणसाला भरवत नाही. त्या कर्मकांडापेक्षा गोरगरिबांना सेवा खरा धर्म मानला. जनतेसाठी आयुष्य अर्पण करून गाडगेबाबांनी आयुष्यभर स्वतःसाठी घर बांधलं नाही. समाजासाठी धर्मशाळा, दवाखाने, अनाथालये उभी केली. दिलेली दशसूत्री आजही मार्गदर्शन आहेत. यावेळी नंदसाहेब, भगवान सोनकांबळे सर, कांबळे सर, डॉक्टर दांडे सर, कसबे साहेब, चौरे साहेब, अनिल पंडित आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.